जालना जिल्ह्यातील अंबड पाचोड रोड नजीक अंबडच्या पुरवठा कर्मचाऱ्यांनी बोलेरो पिकअप मधून पाचोड येथे काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा 20 क्विंटल तांदूळ हा शासकीय गोण्यांसह पाचोड गावाजवळ पकडला। या गाडी चालकाला पुरवठा कर्मचाऱ्यांनी विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत आपल्या सहकार्याला बोलावून घेत पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी करण्याचा प्रयत्न केला। यावेळी पुरवठा कर्मचारी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता पोलिसांनी त्यांना सहकार्य केले नाही। ही घटना 5 फेब्रुवारीची असून अद्याप पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याची बाब पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या कानावर घालणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधरी यांनी माध्यमांना दिली आहे। परवा दिनांक 5/2/2024 रोजी अंबड पाचोड रोडवर आमच्या कर्मचाऱ्यांनी एक जिप्सी टाईपचं होतं व्हेकल पकडलं। त्यामध्ये 20 क्विंटल जवळपास तांदूळ होता। त्यांनी पंचनामाही केला, त्या ड्रायव्हरला पकडलं, परंतु त्यावर त्या ड्रायव्हरने यांना मारहाण केली, शिवीगाळ केली आणि तो पळून गेला। त्या संदर्भात त्यांनी अहवाल दाखल केला आणि त्याचबरोबर पोलीस स्टेशनमध्ये पंचनाम्यासहित कागदपत्रासहित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करायला गेले असता गुन्हा दाखल झाला नाही। त्यानंतर त्याचा अहवाल मला प्राप्त झाल्याबरोबर आम्ही पुन्हा माझ्या सहीनं ॲज अ जिल्हा पुरवठा अधिकारी एक सही माझ्या सहीनी पोलीस स्टेशनला PIला पत्र दिलेलं आहे। त्याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यासाठी आमचे कर्मचारी तिथे गेले असता कालही त्यांच्याकडून तो गुन्हा दाखल करून घेतला गेला नाही, तो गुन्हा दाखल झालेला नाही। आज पुन्हा आम्ही त्याच्यावर प्रयत्न करून माननीय जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून गुन्हा दाखल करण्यासाठी PIला आम्ही त्यात सूचना दिल्या जातील। बरोबर आहे आपलं, परंतु त्याच दिवशी आपण जे म्हणतात तर आम्ही ॲज अ ऑफिसर म्हणून इथून डिस्ट्रिक्ट लेवलवरून त्यांना त्याच दिवशी सपोर्ट करून PIकडे गुन्हा दाखल करण्यासाठी पाठवले। आजही आम्ही त्यांना प्रत्यक्ष सूचना देऊन गुन्हा दाखल करण्यासाठी पाठवणार आहोत। माननीय जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून SP साहेबाला या संदर्भात बोललं जाईल आणि ही अशा प्रकारची कुणाची जर अशी मनमानी असेल, चुकीचं काम करतानाचे किंवा EC ॲक्टचा भंग करत असतील तर ह्यांना कुठल्याही प्रकारे गय केली जाणार नाही। आणि ते संबंधित ड्रायव्हरची नावं आहेत, ते ड्रायव्हरची नावं त्यांना द्यायला तयार आहेत, व्हेकल नंबर्स आहेत, ते झालेले पंचनामे आहेत। या सगळ्याच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात येईल यासाठी पाठपुरावा करत आहोत।